चरणी नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिवस्वराज्य मित्र परिवाराचे संस्थापक, झरीचे जनसेवक, कार्यकुशल सरपंच, आमचे मार्गदर्शक आदरणीय विप्रोजी देशमुख, ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार होत आहे, ज्यांच्यासाठी आज हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे, ते परभणी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, धडाडीचे नेतृत्व सुरेशराव भुमरे सर, आमचे जुने मित्र ज्यांचा आज वाढदिवस आहे, ज्यांना आम्ही सोबत काम करत असताना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधत होतो, असे आमचे शिवभाऊ भरोसे, आपल्या कार्यानं एका दलित समाजात राहूनही पक्षात आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे भारतीय जनता युवा मोर्चाचं जिल्हा उपाध्यक्ष पद, तर भारतीय जनता पार्टीचं तालुकाध्यक्ष पद स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवणारे आमचे झरीचे आमचे सन्माननीय मित्र आकाशजी लोहर सर, तसेच कैलासरावजी दादा, आमचे मार्गदर्शक प्रमोदजी साहेब, दैवतजी लाटे, आणि जास्त वेळ ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतंय ती प्रमुख उपस्थिती असलेली, माफ करा, एनडी देशमुख साहेब, या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। सर्वप्रथम सुरेश भाऊ भुमरे, शिवभाऊ भरोसे आणि दैवतजी लाटेसाठी 2 वेळी मी मुद्दाम म्हणणार आहे, कारण यांचा संघर्ष मी स्वतः पाहिला। प्रत्येक कार्यक्रमात असेल, कुठे असेल, भाजपचं काम, पक्षाचं काम किती निष्ठेनं करावं लागतंय आणि फळ त्याचा पक्ष कसा देतोय हे या 2 ओळीतून नक्कीच तुम्हाला कळेल। फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बोले जिसे रोशन खुदा करे। आपण सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नूतन जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या सत्कारासंदर्भात जमलो आहोत। मी जास्त वेळ घेणार नाही, मान्यवरांचे भाषण होणार आहे। मी आज या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आदरणीय भाऊ, या ठिकाणी आम्ही काम केलंय, आमचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। याच्या अगोदर तुम्हाला आमच्याबद्दल विरोध असेल, आम्ही विरोधात भाषणे केलेही असते, ती आमची पक्षनिष्ठा होती। आम्ही पक्षासोबत इमानदारीने काम केलंय, आम्ही जिथं जातो तिथे इमानदारीनेच राहतो, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। आपला भारतीय जनता पक्ष नुसतं भाजपच जिल्हा परिषद नाही, तर भारतीय जितके जिल्हा परिषद सर्कल मध्ये खेडेगाव आहेत, तर प्रत्येक ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात करू, एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आदरणीय ओंकार दादा।